नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील एका नव्या अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्रपय आघात पळेभूत बाधा भये यांचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ पुनिषदा. आता श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यो नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ज्ञानेश्वर महाराज की जय. हरि उच्चारणी मंत्र हा हरि उच्चारण अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. बरोबर. हरि या उच्चारामुळे, बरोबर, हरि या शब्दाच्या उच्चारामुळे अनंत पापराशी जी आहेत, माणसामुळे घडलेल्या पाप, आपण ज्या गोष्टीला पाप म्हणतो, समजा पाप कशाला म्हणतो तर कोणती नीती नियमांना जर उल्लंघून कोणतं कार्य असेल तर ते आपण पाप ठरवतो. कोणाची हत्या करून, विनाकारण हत्या करणे, कोणाला त्रास देणे, प्राणीमात्रावर अन्याय करणे, बरोबर. तर हे झाले पाप, बरोबर. तर हे जे पाप आहे हरि या शब्दाच्या उच्चारामुळे नाहीसे होते. कितीतरी अनंत पापराशी म्हणजे जे मोजता न येणारं पाप, ज्याला आपण मोजू शकत नाही, म्हणजे असा अनंत. एवढं जरी पाप असलं तरी त्या पर्टिक्युलर माणसानं जर त्याला समजलं की ही आता मी चूक करत आहे आणि तो जर मला ह्याच्यातून मुक्तता पाहिजे आणि त्यासाठी मी आता हरि उच्चारण करणार आहे, असं जर त्यानं ठरवला तर ते सर्व त्याचं माफ होते, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. म्हणजे उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा सुरू झाला समजा, उन्हाळ्यामध्ये जे गवत वाळून हे होते त्यातलं सगळं पाण्याचा अंश निघून जातो, आणि एकदम वाळलेला गवत राहते बाजूला, आणि त्याला जर आपण आग लावली तर ते कसं एकदम आगीत रूपांतर होते त्या गवताचं. तसंच त्या प्रकारे जो माणूस हरि उच्चारण करतो त्याचं देखील हरीमध्ये तो देखील हळूहळू रूपांतरित होत असतो, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. तृणाग्निमेळे समरस झाले त्याचे नाम केले जपता हरी. तृणाग्निमेळे समरस झाले त्याचे नाम केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्रपय आघात पळेभूत बाधा भयांचे. हरि उच्चारण हा मंत्र आहे म्हणाले ज्ञानेश्वर महाराज. काय मंत्र आहे, आणि तो एवढा आघात आहे, एवढा त्याची महिमा एवढी आहे की त्याच्यामुळे भूत जे भूत असतात, ज्यांची आत्मा जी आहे दुष्ट आत्मा असते, बरोबर, अतृप्त आत्मा जी असते, ती जी भूत आहेत, बरोबर, किंवा काही प्रतिशोध घेण्यासाठी सुद्धा आत्मा भटकत असते मित्रांनो. आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहत असतो. तर ती जी भूत आहेत ती सुद्धा आणि बाधा कोणती झालेली असेल, कोणती समजा, आता काही जण इथं आपल्या समाजामध्ये कोणी करणी म्हणतात, कोणी काही ओलांडलं तर काहीतरी हे होते म्हणतात, आणखीन काय काय बाधा आहेत. हे सगळ्याची बाधा काहीही असो, कशाची बाधा असो, हे सगळं हरि या नावाच्या मंत्राच्या उच्चारामुळे ते सगळं नष्ट होते, यांचं भय निघून जाते, बरोबर. ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषदा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की हरि हा एवढा समर्थ आहे की मला कशाचीही गरज नाही, बरोबर. हरि हा समर्थ आहे, माझा हरिवर विश्वास आहे. उपनिषद देखील
या हरीपुढे कमी पडतात, त्यांना देखील हा उमगत नाही. यावर एक गीत पण आहे बघा. वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. म्हणजे जो वेदांना सुद्धा समजलेला नाही, उमगलेला नाही असा विठ्ठल, बरोबर, तर तो वेदांना सुद्धा उमगलेला नाही असं याद्वारे सांगत आहेत. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.